नमस्कार. टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आंब्याचा सीझन चालू झालेला आहे. बाजारामध्ये मस्त अशा छान हिरव्यागार कैऱ्या येत आहेत. अशा या कैरीपासून आंबट, गोड, तिखट चवीची डाळ कैरीची रेसिपी तर झालीच पाहिजे. बनवायला खूप सोपी आहे. पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटणारी अशी ही कैरीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी इथे मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. ही डाळ मी एका बाउलमध्ये घालून त्यामध्ये पाणी घालून आपण ही डाळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. बघा, या डाळीमध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि अगदी छान स्वच्छ ही डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे. डाळ धुवून घेतल्यानंतर त्यातलं सर्व पाणी निथळून घ्यायचं आहे. बघा, या पद्धतीने मी डाळीतलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये डाळीच्या वरती 2 ते 3 इंच येईल एवढं पाणी घालून ते आपल्याला 4 ते 5 तास भिजत ठेवायचे आहे. 4 ते 5 तासानंतर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त आपली डाळ इथं टम्म फुगलेली आहे. आता या डाळीतलं आपल्याला सर्व पाणी काढून घ्यायचं आहे. यासाठी मी इथं चाळणीवरती ही डाळ निथळत ठेवलेली आहे. आता इथे एक मी कैरी घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. आता या कैरीची व्यवस्थित अशी सर्व बाजूने साल काढून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी कैरीची सर्व साल काढून घेतलेली आहे. आता या कैरीचे आपण काप करून घेऊया. इथे मी किसलेली कैरी न वापरता अगदी बारीक काप करून कैरी डाळीमध्ये वापरणार आहे. बघा, या सर्व कैरीचे मी व्यवस्थित काप करून घेतलेले आहेत. आता याचे अगदी बारीक आपण छोटे छोटे काप करून घेऊया, म्हणजे अगदी पटकन हे मिक्सरला बारीक होतात. या पद्धतीने मी सर्व कैरीचे अगदी बारीक काप इथं करून घेतलेले आहेत. आता यासाठी इथं अर्धी वाटी ओलं खोबरं, 2 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ आणि 2 चमचे साखर घेतलेले आहे. आता ही पाणी निथळलेली सर्व डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. त्यामध्ये बारीक काप करून घेतलेलं जे आपण कैरी आहेत ती घालूया. बघा, इथं मी न किसता किंवा खोबरंही न किसून घेता अगदी काप करूनच खोबरं कैरी घालत आहे. आता इथं मी 2 हिरव्या मिरच्या घालणार आहेत. या कमी तिखट असल्यामुळं मी 2 घातलेल्या आहेत. जर तुमची मिरची तिखट असेल तर 1 घातली तरी चालेल. त्यामध्ये साखर घालू आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. मिक्सरच्या भांड्याचं झाकण बंद करून आपण हे मिक्सरला थोडंसं जाडसरच बारीक करणार आहे. बघा, या पद्धतीने आपलं मिक्सरला अगदी छान जाडसर अगदी मस्त असं आपली डाळ कैरी बारीक झालेली आहे. कैरी खिसून न घेता किंवा खोबरंही मी खिसून न घेता अगदी छान बारीक काप करून ते मिक्सरला अगदी झटपट हे करून घेतलेलं आहे. अगदी मस्त अगदी होतं हे, त्यामुळे किसायची काही गरज पडत नाही. आता ही आपली वाटलेली डाळ कैरी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. आता यासाठी आपण तडका करून घेऊया. तडका पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालून घेणार आहे. यानंतर जिरे आणि मोहरी छान तडतडली की त्यामध्ये मी अर्धा चमचा हिंग घालणार आहे. बघा, हिंग घातल्यानंतर यामध्ये 2 मिरचीचे मी काप करून घातलेले आहे आणि 8-10 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेऊया. आता ही आपला तडका तयार झालेला आहे. तडका थोडासा थंड झाला की आपण तो डाळ कैरीवरती घालून घेऊया. बघा, इथं मी डाळ कैरीवरती तडका घालून घेतलेला आहे. अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. व्यवस्थित असा तर हा तडका आपला डाळ कैरीमध्ये मिक्स झालेला आहे. अतिशय छान सुंदर असा कलरही आलेला आहे. आता यामध्ये आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्या. आता इथं आपली ही डाळ कैरी तयार झालेली आहे. आता ती एका बाउलमध्ये मी काढून घेत आहे. अतिशय सुंदर मस्त अशी डाळ कैरी आपली तयार झालेली आहे. आंबट, गोड, तिखट चवीची, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटणारी, झटपट होणारी ही रेसिपी आहे. या पद्धतीने डाळ कैरी तुम्ही नक्की बनवा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटू.